शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरता आमदार बच्चू कडू 11 एप्रिलपासून आसूड यात्रा काढणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या नागपूरपासून पंतप्रधानांच्या वडनगरपर्यंत ही आसूड यात्रा काढली जाणार आहे। त्यांच्याशी खास बातचीत केली माझे सहकारी अमित जोशी यांनी। बच्चू कडू पुन्हा एकदा संघर्षासाठी रस्त्यावर उतरणार आहेत। काय सांगाल, कधीपासून तुमची आसूड यात्रा सुरू होत आहे आणि कुठे संपणार आहे? 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही ही यात्रा काढतो आहे। 11 एप्रिलला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरापासून तर मोदीजींच्या थेट वडनगरच्या गावात आम्ही जाणार आहोत। जिथं ज्यांची चहाची टपरी होती तिथं 1000 शेतकरी रक्तदान करून 3.5 लाख शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाला त्याला श्रद्धांजली अर्पित करत मोदीजींना आठवण करून देणार आहोत का आपण सांगितलं होतं 50% मुनाफा धरून भाव देणार, 50% नफा धरून भाव देणार, 15%नं पण मोदी सरकार देत नाही आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमधून करणार आहे। ह्या सगळ्या मुद्द्यासोबत अपंग बांधवाचे मुद्दे आणि विधवा भगिनीचे आणि सैनिकांचे मुद्दे घेत आम्ही थेट मोदीजींच्या गावाला जाणार आहोत। कुठले मुद्दे प्रामुख्याने असतील आणि तुमचा प्रवास कसा असेल? हा सगळा आम्ही नागपूरवरून वर्धा, यवतमाळ, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद असं करत आम्ही पश्चिम महाराष्ट्र घेत नगरला आणि नगरवरून आम्ही नाशिक आणि नाशिकवरून वडनगरला आम्ही जाणार आहोत। आणि आम्ही कर्जमाफी म्हणत नाही, लक्षात घ्या ही लुटेरं सरकार आहे। ते काँग्रेसवाले असू दे का भाजपवाले असू दे, हे चोर मौसरे भाई यांनी लुटलं आहे सरकारला। माफीचा प्रश्न कुठं आहे हो? अहो आमचंच घेणं आहे। 15,000ची तूर 5,000 विकावं लागतं, 10,000 पर क्विंटल मागं जर तुम्ही आम्हाला लुटलं असेल तर माफी आणतं कुठून? आम्हाला आमचं जे लुटलं ते द्यावं आणि याच्यानंतर लुटणार नाही ते आम्हाला सांगावं, याच्यासाठी आसूड यात्रा आहे। थोडक्यात पुन्हा एकदा बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे आपल्याला खळबळ माजलेली आपल्याला बघायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत, अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।